राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी
लेकुराच ही तो वाहे माबुलीचे चित्त वाहे माबुलीचे लेकुराच
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी लावावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती तरीही लाभावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा सर्व ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती विठाल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनुचारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करो प्रथम मन दुसरे चरण संतांची अत्यंत कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लार विंदायत पत्र नेत्रम येनस्त्वया भारत ततैल पूर्णं प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताराज्यं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माध्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी मवयदां विशेषजाड्यन्धकारपः हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितं वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरीही लाभाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असणारा अभंग आणि जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला असणारा अभंगाद्वारे तुकोबराय संत प्रकरणातील असून एक सिद्धांत देतात आणि 3 दृष्टांत देतात. सुरुवातीच्या 3 चरणामध्ये दृष्टांत देतात आणि एक सिद्धांत देतात 4थ्या चरणात. तुम्हास
संतावरी ओझे, पण त्याच्यासाठी 3 पहिले काय देतात, दृष्टांत देतात. असा असणारा हा अभंग आज सेवेसाठी या ठिकाणी निवडण्याचा योग आपल्याला जवळजवळ सर्वांना माहीत आहे. आपल्याच गावातील असणाऱ्या पद्मिनीबाई बाबूराव राऊत त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहात, कारण की आज त्यांचा असणारा हा प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याला आपण आणखीन वर्षश्राद्ध म्हणतो. 1 वर्ष असणारा कालावधी निघून गेला बघत बघत. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक साधू संतांनी त्याचं वर्णन करीत असताना बऱ्याच ठिकाणी केलेले. ते 1 वर्ष असणारं आपण जर बघितलं, आयुष्यभर जर आपण कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, संसार केला, वाटेल ते केलं आपण जीवनामध्ये, पण जर शेवट बघितला तर शेवटला जास्त काही वेळ लागत नाही. तू शेवटची वेळ अतिशय 1 ते 2 तासामध्ये पूर्ण कार्यक्रम संपवतो. आयुष्य मर्यादा किती प्राप्त होऊ द्या, किती, पण त्याचा शेवट जर बघितला तर फक्त 1 ते 2 तासामध्ये. आणि आपण तिथपर्यंत सोडतो, झालं संपलं. पण तसं नाही. शास्त्र आपल्याला असं सांगतं की तिथून पुढं तुम्हाला 1 वर्ष त्याचं काय करावं लागतं, सर्व त्याचे बंधनं त्या ठिकाणी आपण सांभाळले पाहिजे. विठाला कारण की 2 तास झाले, पण ते 2 तास कुठले म्हणतात की त्याच्यासाठी तुकोबारायने त्याचं पूर्ण एका अभंगामध्ये सांगितलंय सगळं. लक्ष्मीला ठाव लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, सर्व तिथलं सांगितलं. फक्त ते काय एका अभंगामध्ये सांगितलं आणि आपला तो कार्यक्रम तितकाच असतो. किती आटास करा पण शेवट तिथंच असतो. का असं कधी आपण ऐकलं की गेले नाही आता स्मशानभूमीमध्ये चातुर्मास चालू केला, असं कधी ऐकलं का आपण? अगर एखादा अनुष्ठान चालू केलं स्मशानभूमीमध्ये, असं कधीच होत नाही. का होत नाही तर तिथलं फक्त असणार 1-2 तासाचा कार्यक्रम येतो. परत त्याच्या पुढे म्हणतात, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञान अग्नी दग्धा ब्रह्मत्वेसी. मिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य धुनी बोंब झाली. दिली तिळांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्यासे त्यासे समर्पिले. पुन्हा म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपे. एवढ्याच अभंगामध्ये तिथलं सगळं सांगितलं. एवढा अभंग जर झाला तर पूर्ण त्याच्यामध्ये, पण आपण काय करतो, तिथलं झालं की सर्व सोडून देतो. पण तसं नाही. जोपर्यंत 1 वर्ष होत नाही त्याला शास्त्र असं सांगतं, नवश्राद्ध, नवमिश्रित श्राद्ध आणि श्राद्ध असे 3 टप्पे केलेले जातात गरुड पुराणामध्ये. 9 दिवसाचा कालावधी होतो, पण 9 दिवसाचा विधी वेगळा सांगितला जातो घरामध्ये. आणि ते 9 दिवसाचा विधी झाल्याच्या नंतर
जो पिंड आपण त्या ठिकाणी देतो आणि तो पिंड दिल्याच्या नंतर 10व्या दिवशी त्या ठिकाणी दहवा म्हणून आपण स्वीकारतो, गोड पाटा होतो, नैवेद्य देतो आणि तो नैवेद्य दिल्याच्या नंतर जो आत्मा असन त्याचा प्रवाह पुढे चालू राहतो. त्याचा प्रवाह करीत 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 एक मास प्रत्येक महिना येतो, अर्धा घटिक येतो आणि त्याचा असणारा जो प्रवास आहे तो प्रवास रोजचा जवळजवळ 247 योजन असं त्याच्यात किलोमीटरचं अंतर सांगितलंय. तेवढ्या अंतरानं तो त्या ठिकाणी प्रवास करतो. संन्यास धर्मामध्ये त्याला सोडशी म्हणतात. त्यांचे 16 मुक्काम सांगितले संन्यास धर्मामध्ये. पण जर गृहस्थी असन तर त्याला आपण 12 म्हणून स्वीकारतो. मुक्काम त्याचे मुक्काम दर मुक्काम आणि ते मुक्काम झाल्याच्या नंतर 12वा महिना येतो आणि 12व्या महिन्याला आपण नैवेद्य देतो आणि तोपर्यंत ते आपल्या घरामध्ये प्रेत म्हणून स्वीकारावं लागतं. विठाला विठाला जोपर्यंत आपल्या घरामध्ये प्रेतच आहे ते पितरांना प्राप्त होत नाही तोपर्यंत 12 महिने प्रेत म्हणून जर आपल्या घरामध्ये आपण स्वीकारलं तर आपल्या घरामध्ये काहीच करायला चालत नाही. 1 वर्षापर्यंत गुरुजी 1 वर्षामध्ये मोठा उत्सव केला जात नाही. दुसऱ्याच्या उत्सवामध्ये आपण कधी जाऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये आपण करू शकत नाही. छोटे मोठे कार्यक्रम करू शकत नाही. का 1 वर्षापर्यंत आपल्या घरामध्ये ते प्रेत म्हणून स्वीकारलं जातं आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर ते पितरांना प्राप्त होतं. आणि असं 1 वर्ष झालं की आपण श्राद्ध करतो. श्राद्ध का करायचंय तर त्याचं शास्त्र असं सांगतं किंवा दियते क्रियते इति श्राद्ध. उसका नाम श्राद्ध होता है जिसके लिए आपको क्रिया करनी पड़ते. ज्या श्राद्धाला क्रिया करावी लागते आणि ज्याला काहीतरी द्यावं लागतं त्याचं नाव श्राद्ध आहे. विठाला विठाला जोपर्यंत आपण देतही नाहीत आणि त्याला क्रियाही करीत नाही तर त्याला श्राद्ध म्हणत नाहीत. म्हणून श्राद्ध इथं सांगितलं. तर क्रिया काय करावं लागते तर त्याच्यासाठी आपल्याला सांगितलं का तर एक तर आता पितरांना प्राप्त होणार आहे का तर आपल्यावर एक तर पितरांचं ऋण आहे, पितर आपल्याला मान्य करावं लागते एक. आणि दुसरं जे प्रेत होतं ते आता कुठं जाणार आहे पितरांना प्राप्त होणार आहे म्हणून. आणि परत असं जर काही म्हणतात परत पुण्यस्मरण होतं. परत आपण त्याच्यासाठी काय करतो तर मग अण्णानं सांगितलं की आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त गोपीचंद बाबाचे कीर्तन जास्त ऐकलेत आणि नैमित्तिक कीर्तन बाबांचे ऐकायला खूप आनंद म्हणजे एक वेगळंच आपल्याला आनंद वाटायचा. 1 वर्षापर्यंत जर ती क्रिया केली आणि त्याच्यानंतर हे का करतो आपण तर बाबांना असं सांगायचं. ते कीर्तन मी ऐकले त्यांचा अभंग पण मला आठवतो. ओळखीला हरी धन्य तो संसारी ह्या अभंगावर त्यांनी चिंतन मांडलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का केलं जातं तर ते म्हणले जर आपण परत परत अशी क्रिया केली आणि आपण त्या प्रेताच्या निमित्तानं जर काही दिलं तर असं म्हणतात की त्या आत्म्याला त्या ठिकाणी अमृत प्राशन केलेलं काय होतं अमृत त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून हे असे आपण कार्यक्रम केले पाहिजेत. विठाला विठाला म्हणून श्राद्ध झालं आणि श्राद्धाला आपण हे दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे, नाना तीर्थाच्या ठिकाणी आपण काही ना काही क्रिया केली पाहिजे. आणि एवढं केल्याच्या नंतर आपण पिंड त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे एवढं जर झालं तर मग म्हणतात का तर हे आपल्यावर वज आहे. कुणाचं वज आहे पितरांचं. आणि पितरांचं वज असल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर एवढी क्रिया आपल्याला करावीच लागते गृहस्थी जीवनामध्ये. आणि जर हे आपल्याकडून नाही झालं तर मग बऱ्याच घरामध्ये आपल्याला बघायला भेटतं पितृदोषासारखे दोष आपल्याला लागतात. म्हणून ही क्रिया झाली पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा जर आणखीन सांगायचं झालं विस्तारपूर्वक तर प्रत्येक ठिकाणी प्रायचित्त सांगितलेलं आहे. आपल्यावर आईवडिलांचे देवाचं ऋण आहे, आईवडिलांचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, पितरांचं ऋण आहे. आणि ह्याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी क्रिया करावी लागते त्यांच्या ऋणातून.
त्याला शास्त्रामध्ये शब्द वापरतात, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल तर त्याला कथा कीर्तन अन्नदान हे केलं पाहिजे. नाही तर कृतज्ञ हा दोष आपल्याकडे येतो, आणि हा दोष जर आपल्याकडे आला तर शास्त्र असं सांगतं की त्याला प्रायचित्त नाही. प्रत्येक घटनेला प्रायचित्त सांगितलं, पण त्या घटनेला प्रायचित्तच नाही. विठाला विठा प्रायचित्त काय सांगितलं? प्रत्येक ठिकाणी प्रायचित्त आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडून कदाचित मांजर मिली, तशी मांजर गटत नाही. पण तुम्ही किती प्रयत्न करा, तिला पकडायचा प्रयत्न करा, काही करा, पण ती नाही पकडत ती. आणि मांजर एक असं गिराईक आहे, तुम्हाला सांगतो, ते प्रत्येक शेजारणीचे असन, गल्लीमध्ये असन, गावामध्ये असन, ती बरोबर तिथून फिरून येणार ते, पण ती गटत नाही. आणि कर्मधर्म संयोगानं जर आपल्याकडून जर मांजर मिली, तशी मरत नाही, पण जर मिली तर असं म्हणतात की सोन्याची मांजर बनवायची आणि काशीला जाऊन दान करायची. हे तिचं प्रायचित्त आहे मांजरीचं, बरं का. आणि जर कदाचित आपल्याकडून गाय मिली, गोहत्यासारखं जर पातक आपल्याला लागलं, तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की 10,000 किलोमीटरची परिक्रमा ही आपल्याकडून झाली पाहिजे. हे त्याचं प्रायचित्त आहे. आणि जर आपल्याकडून आई वडिलांचे जर हे असे ऋण असते, उपकार असते, त्याच्या जर उपकारातून जर आपल्याला उत्तीर्ण होत असन तर आपल्याला हे असे कार्य आपल्याला करावे लागतात. तुकोबरायासारख्याने सांगितलं, काय सांगितलं? माझे झाले गया वर्जन, फिटले गुण. म्हणजे ह्याचा अर्थ की तुकोबराय म्हणतात की पितरांचं ऋण फिटलं, पण काय केलं की माझं गया वर्जन झालं. का? तर गयाला जाऊन पिंडदान करावं लागतं. का? तर आपण पितरांच्या ह्याच्यातून उत्तीर्ण होतो. नाही, आपल्याच्याने एवढं होत नाही. आपण पुत्र कशाला असावा लागतो? आता हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. एक पुत्र असणारे आदरणीय उद्धव गुरुजी आणि त्यांच्या असणाऱ्या बहिणी, म्हणजे एक पुत्र आणि 2 कन्या, असा हा परिवार. आणि आदरणीय आमचे विनेकरी अण्णा, त्यांच्या भाऊजाई अण्णांच्या. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी अशी क्रिया करून आईच्या ऋणातून उत्तीर्ण होत नाहीत, मग त्याच्यासाठी हे आपल्याला अट्टास करायचा, सर्व काही करायचं. आणि एवढं झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतं, आपण काही नास्तिक असतात, त्यांच्या मनामध्ये येतं की अरे झालं गेलं, सगळं झालं, आता काय असतं, त्याचं काही राहत नाही, कशासाठी करायचं, कीर्तन कशाला करायचं, एवढा अट्टास कशा करायचा. पण हे नेमकं काय होतंय? तर साधू संतांनी त्याचा विचार सांगत असताना सांगितलाय, कीर्तन होय मुक्ती सर्व प्राप्त होते. समष्टी रूपाने म्हणतात की कीर्तन होय मुक्ती सर्व जीवा. पण त्याच्यासाठी कथा कीर्तन करावे लागतात. आणि एवढं झाल्याच्या नंतर झालं, पण सतत सतत असावा, नामस्मरण असावा, की जेणेकरून जे प्रेत आपल्यामध्ये राहतं, त्याला जर पितरांना प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी हा अट्टास केला पाहिजे. म्हणून
हा सर्व अट्टास त्या ठिकाणी आदरणीय तसंच एक दुःखच म्हणायला हरकत नाही, कारण आपण घरामधून जर कुणी जरी व्यक्ती आपल्या निघून गेल्याच्या नंतर बहुतेक त्या घरामध्ये आणि आपल्यातली व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ह्या भावना त्यांनाच विचारायला पाहिजे आपण, कारण आपण दुसरे त्या भावना त्या प्रगट करू शकत नाही, व्यक्त करू शकत नाहीत. पण आपण जर विचार केला का हो आई आहे का, जर कदाचित त्याच्या मुखातून जर निघलं का हो आई नाही ना, आई नाही ना, तर आई नाही म्हटल्याच्या नंतर थोडं वाईट वाटतं. कारण असं सांगितलं जातं आई ज्या मुलाला आई नाही किंवा ज्याला आई नाही असं म्हणतात की त्या मुलाकडे जर बघितलं, अगर त्याला जर विचारलं, अगर त्याला जर विचारा किंवा नका विचारू पण त्याला जर विचारलं तर त्याला एक शब्द वापरला जातो बघा, त्याला पोरकं म्हणतात, ज्याला आई नाही त्याला. म्हणून हे फार दुःख असतं. आणि असं असणारं हे 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी त्या ठिकाणी सुंदर असं नियोजनबद्ध असणारा कार्यक्रम घरी त्या ठिकाणी केला होता. आणि ह्या वर्षी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मला हे निमंत्रण दिलं. आदरणीय परमार्थ प्रेमी, आमचे नितांत प्रेम करणारे आदरणीय द्वारकादास बाप्पा, त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम. पण हे कार्यक्रम सांगण्याआधी मला आधीच माहीत नव्हतं, कारण गेल्या वर्षी मी उपस्थित होतो कार्यक्रमाला. लगेच तो प्रसंग समोर आला. अरे म्हणले आपण गेल्या वर्षी पण कार्यक्रमाला होतो आणि हाच कार्यक्रम आहे, गुरुजीच्या इथला कार्यक्रम आहे. आणि हा गुरुजीचा सर्व आप्त असणारे नातेवाईक आज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझे परममित्र भागवताचार्य आदरणीय श्री प्रसिद्ध कीर्तनकार आणि एक जीवाभावाचं नातं असणारं आमचं विष्णू महाराज थोरात, त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आत्ताच संस्था सुटून नवोदित कीर्तनकार आदरणीय वैकुंठवासी संभाजी महाराज मुळे यांचे चिरंजीव त्या ठिकाणी शिवराम महाराज मुळे, त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे. ही सर्वच मंडळी आज प्रेमाची या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे माझे परमस्नेही कुठंही असन पण सांगितल्याच्या नंतर ते होतो पण कामा नाही असं अण्णाला लागू पडतंय, असे या ठिकाणी अण्णांची उपस्थिती आहे. ही सर्वांची या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती आहेत. आणि आत्ता आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणून आत्ता ज्यांचं आगमन झालं असे आदरणीय महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. महाराजांना धन्यवाद देतो. आणि खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी जी आहे आदरणीय ढवळे मालक आहेत या ठिकाणी उपस्थित झाले. तर महाराज भाष्य आहेत पण त्यांनी आतापर्यंत भरपूर महाराज वाजवलेत, पण आज आमचा योग आला हे विशेष आहे. हां, खूप अशी सेवा आहे महाराष्ट्रात. त्या ठिकाणी एक वेगळं नाव आहे त्यांचं सिस्टीमच्या ह्याच्यामध्ये, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे की दातृत्वाच्या जर बाबतीमध्ये बघितलं, दानाला फार महत्त्व आहे. आणि असा मुलगा जर असन ज्याच्या पोटी, तर मला आल्याच्या नंतर कळालं की आपली गोपाळ वस्ती ह्या मंदिरालाही दान दिलं, शाळेलाही जागा दान दिली आणि सावता महाराजांच्या मंदिरालाही जागा दान दिली. असं हे गुरुजीचं कर्तृत्व आहे. गावातही दान दिलेली जागा, या ठिकाणी शाळा असं आणि इथंही हनुमंतरायाचं मंदिर, ही गोपाळ वस्ती, असं दातृत्वाच्या बाबतीमध्ये. आणि असा जर मुलगा ज्या मातेच्या पोटी जर जन्माला आला असेल तर ती मला वाटतं त्या मातेचा त्या ठिकाणी गर्भ, त्या ठिकाणी तिनं आनंद मानायला काही हरकत नाही. का तर असा मुलगा जन्माला यावा. मातेला जर आनंद होईल ह्याच्यात नवल नाही, पण देवाला पण नवल होता.
आनंद होतो असा जर मुलगा जन्माला आला पोटीत, आणि असा मुलगा जन्माला यावा आपल्या पोटी, काय करावं लागतं तर त्या आई वडिलांना खूप पुण्य करावं लागतं. पहिलं मुलगा जर कर्तृत्वान जन्माला यावा असं वाटत असेल तर पहिला माते पित्याचं पुण्य पाहिजे, कुळाचं पुण्य पाहिजे. आणि त्याच्याकडून जर अशी वारकरी साधना तर वारकरी परंपरेची साधना व्हावा असं जर वाटत असेल तर एखाद्या परंपरेची ताकद त्याच्या पाठीमागं पाहिजे. त्यावेळेस असं कार्य घडतं. म्हणून हे गुरुजीकडून घडतंय, त्याबद्दल गुरुजींना त्या ठिकाणी धन्यवाद. टाईम झालेला असल्यामुळं आणि आम्हाला आणखीन पुढं कार्यक्रम असल्यामुळं बरं का पाटील, थोडं आता विषयाकडे वळलेलं बरं. विषय असा आहे, परमार्थ क्षेत्रामध्ये 2 विषय महत्वाचे आहेत. तसं अनेक साधना सांगितल्या जातात, पण 2 विषय असे सांगितले जातात, एक ज्ञान मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. ज्ञान मार्गही वेगळा आणि भक्ती मार्गही. ज्ञानामध्ये काय करावं लागतं, त्याच्यासाठी जर शास्त्राचा आधार घ्यायचा झाला तर 2 न्यायाचा आधार घ्यावा लागतंय. एक मर्कट न्याय सांगितला जातो आणि दुसरा मांद्रस न्याय एक सांगितला जातो. हे न्याय मी 2-3 दिवस झाला अण्णा शब्द घोकीत होतो, पण हे मांजर न्याय कसा म्हणायचं हे मला कळालंच नाही, पण मी त्याला मांजर न्याय म्हणू. हा मार्जार्ज, हा ते 2 न्याय सांगितले भक्ती क्षेत्रामध्ये आणि ज्ञान मार्गामध्ये. कारण ज्ञान मार्गामध्ये जात असताना ज्ञान मार्गामधला जो मार्ग सांगितला जातो उद्धाराचा, तो उद्धाराचा मार्ग जो त्या वाटेला लागला हे त्याच्यावरच जबाबदारी असते. ज्याला त्या वाटेनं जायचं नाही ही जबाबदारी त्याच्यावरच राहते. कारण ज्ञान मार्गानं जायचंय ना आपल्याला, ज्ञान तर पाहिजे का नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. जन्माला आल्याच्या नंतर ते ज्ञान प्राप्तच केलं पाहिजे. त्याच्यासाठी साधू संतांनी त्याचं अनेक ठिकाणी यथार्थ ज्ञान, अयथार्थ ज्ञान, एवढंच नाही झाले तर ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी अनेक प्रमाण आहेत. आणि एवढं जरी नाही झालं तरी अनुभवात्मक ज्ञान मी पाहिजे त्याला. आणि हे जरी नाही प्राप्त झालं तर त्याच्यासाठी म्हणतात उर्वीचे भ्रमण याजसाठी. हे ज्ञानाचे मार्ग सांगितले. ह्याचा अर्थ की ज्ञान पाहिजे, पण त्या ज्ञानानं जात असताना जर कदाचित गतिरोधक जर आडवा आला तर परत पुढं जो मोसम पकडायचा, जो मोसम आपण धरायचा आहे त्याच वेळेस जर घेर टाकायची वेळ आली तर तिथं स्टॉप लागतो. आणि जे पुढं आपल्याला वेळेमध्ये पोहोचायचंय तिथपर्यंत साधक जाऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं तर एक उदाहरण दिले, त्याला मर्कट न्याय म्हणतात. माकड बघितलं ना आपण तर त्या माकडीने आहे ती, माकड घ्या किंवा माकडी घ्या, तिचं जे असणारं जे पिल्लू आहे त्याला माहिती ह्या झाडावरून आपल्याला दुसऱ्या झाडावर जायचंय. पण तो मर्कट न्याय असा गमतीचा आहे ते. त्या पिल्ल्याला पकडल्याच्या नंतर ती माकडीन काय करते, तिला जे असणारे हात आहेत एका हातानं फक्त फांदी धरण्यासाठी एक हात मोकळा ठेवते आणि दुसऱ्या हातानं त्या पिल्ल्याला पकडते. आणि तिला माहिती आपल्याला ह्या झाडावरून त्या झाडावर जायचंय. आणि त्या झाडावरून जात असताना तिला माहिती की आपल्या कमरेला, पण ते पिल्लू असं घट्ट त्या ठिकाणी त्या आपल्या मातेला त्या ठिकाणी पकडतं. पण गलिमत असे त्यानं जर त्या ठिकाणी उडी मारित असताना त्या माकडीनं आणि तिचा हात जर कदाचित त्याचा सुटला आणि दोन्ही हातानं तिनं जर फांदी पकडली आणि कदाचित ह्या माकडाचा त्या ठिकाणी जर हात जर आपला सुटला आणि ते जर खाली पडलं आणि एकदा का ते खाली पडलं तर ते आपल्या आईला विसरतं, आपल्या जातभाईला विसरतं, आपल्या गणागोताला विसरलं, सगळ्याला विसरतं आणि ते तिसरीकडे जातं. विठाल विठाल. त्याला नंतर आपली आई कोण आहे, आपला परिवार कोण आहे हे त्याला काही घेणं देणं राहत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. कशात सांगितलं उदाहरण, मरकटने गेलं, संपला विषय, संपला. त्याला आधार पकडला होता ना, आपल्या आईचा आधार पकडला, पण आईचा आधार संपला
की तो सर्वस्व विसरला. ही गत माकडाच्या पेल्याची. तशीच ज्ञानामध्येही जर एखादा साधक जर जात असन तर त्यानंही जर वैराग्य आणि विवेकासारख्या जर ह्याचा आश्रय नाही केला तो कदाचित तो पण वाटेत विसरल्याशिवाय आपल्या साध्येला तो विसरल्याशिवाय राहत नाही. विठाल त्याला वाटतं ना की आपल्याला पण त्या वाटेनं जायचंय ते त्याला एवढा आश्रय करावाच लागतो. वैराग्य असायला पाहिजे. आणि त्या वाटेनं जात असताना श्रुती असं सांगते उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरण्य बोधत. उठ, झोपायला आला का? ही श्रुती तिथं सांगते बाबा तू झोपायला नाही आलेला, तुला त्या मार्गाने जायचंय. आणि त्या मार्गाने जात असताना कदाचित तुला कुणाला तरी पकडावं लागेल. ही ज्ञानाचं आहे बरं का. ज्ञानामध्ये असंच आहे. ज्ञान फार कठीण आहे. ज्ञानामध्ये पहिल्यांदा तर एक अवस्था त्या ठिकाणी अवस्थेत जावं लागतं. अवस्थेत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ज्ञानाचा अधिकारी आपण बनत नाही. त्या अवस्थेत गेलं पाहिजे, त्या पोशाखामध्ये गेलं पाहिजे, एखाद्या गुरुकुलामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. पुढे भक्तीने भराले ज्ञान मार्गाची वाट जी आहे ती वाट थोडी कठीण आहे. म्हणून साधक जात असताना त्याला माहिती आहे की आपण ज्या वाटेनं चाललो जर कदाचित आपण जर वैराग्यासारखं त्या ठिकाणी आश्रय नाही केला, विवेकाचा आश्रय जर नाही केला तर कदाचित आपण ही वाट आपण विसरणार आहे. हे झालं ज्ञान मार्ग. कोणचा न्याय उपस्थित केला त्याला मरकट न्याय म्हणतात. त्याला उदाहरण दिलं आपण माकडाच्या पिल्ल्याचं. एकदा आईपासून सुटलं, संपला विषय, संपला त्याचा. ते झालं तसंच ज्ञानामध्ये. पण भक्तीमध्ये तसं नाही. भक्ती एकतर ही स्वतंत्र आहे, स्वयंभू. आणि देवाला जास्त भक्ती आवडते. पण ज्ञानामध्ये जबाबदारी ही साधकाची साधकावर आहे. पण भक्तीमध्ये जबाबदारी ही साधकाची साधकावर राहत नाही किंवा भक्ताची भक्तावर राहत नाही. ही सर्व जबाबदारी ही कुणावर राहते? देवावर राहते भक्तीमध्ये. त्याच्यासाठी आपण उदाहरण जर घ्यायचं मांजरीचं, तिचे जर पिल्ले असले, तिला माहिती आपले पिल्ले सुरक्षित जागेवर ठेवायचे, पण ती पकडीत नाही, ती हातानं नाही, आपल्या ती काय धरती तोंडामध्ये पकडते. आणि तिनं काय एकदा ते तोंडामध्ये जर पकडले तर त्या पिल्ल्याला काही घेणं देणं नाही, ती कुठं बी नेऊन टाकू. आणि जिथं नेऊन टाकले तिथंही त्यांना घेणं देणं नाही. का तर काळानंतर आपली आई तिथं आपल्याकडे येणारच आहे, हे त्याला चांगलं माहिती. म्हणून भक्तीमध्ये ही स्वयंभू. कारण भक्तीमध्ये जबाबदारी ही साधकावर राहतच नाही. का राहत नाही तर ही सर्व देवावर. का तर एकतर भक्ती, एक तर देवाची भक्ती एकदम आवडती. तोम तू भक्ती प्रियतस्य सततम प्राणरोधिकम. सतत एवढी प्रिय असणारी भक्ती, स्वयंभू असणारी भक्तीला काही करायची गरज नाही. मलाला वाटन तेव्हा आपण करू शकतो. स्वयंभू
त्यासाठी जर उदाहरण द्यायचं झालं भक्तीचं स्वयंभू कशी, तर आपल्याला सरळ उदाहरण द्यायचं जमतं. बघा तुम्ही घरामध्ये सासूचं बघा तुम्ही कसं उदाहरण दिलं. जर सासू बघा कसं घरामध्ये असतंय ते सासूचं. सकाळी लवकर उठायचं असतं. कुणाला उठायचं असतं? सासूला का सुनेला? सुनेला उठावं लागतं. हल्लीच्या काळात काही माहित नाही, पण पहिलं उदाहरण आहे हे. आता हल्लीच्या काळामध्ये अवघड झालंय, पण पहिलं सासू तिच्या मनावर तिला उठावं लागायचं माहिती ना. तिला कोणी उठ म्हणाय काय, सासू आहे ती. आणि जर नाही उठली सासू, जर नाही उठली आणि सकाळी जर पाहुणे रावळे घरापाशी जर जमले, तर असं समजायचं की आता सासूबाई कायमच्याच का. तर ही भक्ती स्वतंत्र आहे. भक्ती स्वतंत्र आहे, म्हणून भक्तीमध्ये काही करायची नाही. आणि भक्ती स्वतंत्र, जेवढी स्वतंत्र आहे तेवढीच भक्ती पण सोपी आहे. एवढी सोपी भक्ती. म्हणून तुकोबराय पण एका ठिकाणी असंच म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, शहाणा तो धनी. एवढी सोपी भक्ती. आणि म्हणून त्या भक्तीमध्ये जबाबदारी साधकाची ही साधकावर राहत नाही, तर ही देवावर राहते. म्हणून तुकोबराय म्हणतात सर्व माझं वजन आसन हे काय देवावर वज आहे, माझ्यावर वजन नाही. आणि ज्या वेळेस देवावर वजन टाकायचंय, पण देवावर वजन टाकायचंय हे तुकोबरायला माहिती होतं. म्हणून तुकोबरायला वाटलं की नेमकं उदाहरण आपण कोणचं द्यावा. म्हणून पहिलं उदाहरण देत असताना तुकोबरायाने मातेचं उदाहरण दिलं. हे अभंगाचं पहिलं. वजन टाकलं संतावर, जबाबदारी संतावर. आणि त्याचं उदाहरण देत असताना म्हणतात मातेचं घेतलं. आपल्या लेकराचं हित व्हावा जर पहिलं कोणाला वाटत असेल तर ते मातेला. संतालाही वाटतं. तुलनात आपण जर दृष्टीने जर आपण विचार केला तर जगाकडे बघत असताना संतही तेच करतात. जी माता आपल्या मुलासाठी करते दोन्ही सारखंच आहे, पण दोन्हीचाही त्या ठिकाणी समष्टी रूपाने साधू संतही करतात, जगाचं हित बघतात. पण माता ही आपल्या मुलासाठी सर्वस्व ही करते. म्हणून उदाहरण घेत असताना दुसरं कोणचंच उदाहरण नाही, पहिलं मातेचंच घेतलं. म्हणून साधू संतांनी केलं, पण जगाकडे बघित असताना केलं. जगाकडे ज्या वेळेस बघितलं साधू संतांनी त्यावेळेस काय म्हटले, जगाच्या कल्याणासाठी
येतात, पण जगात संतांचं कार्य जर समष्टी रूपाने आपण बघतो, पण मातेचं जर बघितलं आपण, ती फक्त आपल्या मुलाचं हित बघते. निस्वार्थ प्रेम कुणी जर करीत असन तर ते आई करते. म्हणून जोपर्यंत आपल्या घरामध्ये सर्व काही अनुकूल असन, त्या मुलाला तर सर्व जर घरामध्ये प्राप्त होत असतील वस्तू, तोपर्यंत आई कोण आहे, वडील कोण आहे, एवढी त्याला किंमत ती जाणवत नाही. पण इथं काही साधक आहेत, आळंदी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी, ऋषिकेश सारख्या ठिकाणी, काशी सारख्या ठिकाणी जर आपण काही साधक बघितले तिथं गेलेले, आणि ते मुलं फार लहान एकदम असं म्हटलं जातं. आत्ता एका ठिकाणी आळंदीमध्ये बघायला भेटलं, ते मुलं लहान लहान असल्यामुळं, आणि आपण काय करतो त्याच्यावर संस्कार, अरे एवढ्या लहानपणी का घालता बरं? त्याचं वय 7 वर्ष 8 वर्ष, एवढ्या वयामध्येच आपण जरा कुठंतरी त्याला ठुईत असतो. ते असं का करतो? मी आणखीन एकाही मुलाची जबाबदारी तशी घेतली नाही. मला बऱ्याच ठिकाणी सांगितलं म्हणे महाराज, पण नको, कशाला घालता तुम्ही? ज्यावेळेस त्याला स्वतंत्र त्याचं हित कशाचं हे ज्यावेळेस त्याला कळन, त्यावेळेस तुमची म्हणायची गरज नाही, तो आपण म्हणते जाईल. 7 वर्षामध्ये जर तुम्ही आईची आणि त्या मुलाची जर टाटाटूट होत असन, काळानंतर ते प्रेम राहत नाही. म्हणून एवढ्या लवकर आपण मुलं बाहेर घालायची गरज नाही. का तर ते प्रेम टिकत नाही. तुम्ही बघा, आणि ते लहान लहान मुलं असतात, मग बाहेरले एकदा त्याला ते वातावरण, एकदा जर त्याला त्या वातावरणामध्ये तो मुलगा गेला, ते बहुतेक आपल्या घराला पण विसरतो. आणि हे जास्त बघायला क्षेत्राच्या ठिकाणी हल्लीच्या काळामध्ये जास्त बघायला भेटतं. आपण संस्कार का देऊ शकत नाही घरात? संस्कृतचं वाक्य तसं आहे, संस्कारात द्विज उच्यते. मग जे बीन ते जर आपल्या इथं जर होत असन, तर तुम्ही बाहेरची का अपेक्षा करता? आणि एवढा कमी ह्याच्यामध्ये वयच किती, त्याला दुपारीपर्यंत तो माहिती, आपल्या घरी मुलाला जर नाही जेवण दिलं तर त्या आईला माहिती, बाळा तू पहिल्यांदा काय कर, दूध तरी घे, चहा तरी घे. दिवस निघतो का नाही ती आई म्हणते, नाही तिनं काही खाल्लेलं नाही, तिनं काही खाल्लेलं नाही, एवढं आई सतत म्हणते. आणि जरी एखाद्या आपण संस्थेत घातलं तर आपल्याला माहीत होत नाही की त्या मुलाला जेवण भेटलंय का नाही हे माहीत नाही. ते फार बारीक चेहरा करून बघतात तिथं. आणि त्या मुलाला काही घेणं देणं नसतं. कीर्तनला मुलं नेले, ते जोपर्यंत कीर्तन संपत नाही, आरती संपत नाही, तोपर्यंत त्यांना जेवण भेटत नाही. आणि ते मुलं बारीक बारीक चेहरा करून तिथं बसतात. त्यांना काही घेणं देणं नसतं, कीर्तन चाललंय का, आपण नेमकं कुठे आहेत, एवढं बारीक चेहरा करून बघतात. ते कधी संपत आहे कीर्तन, कधी आम्हाला जेवण भेटतं. 12-12, 1-1 वाजतं त्यांना जेवण भेटत नाही. आणि ते मुलं आतृप्त होतात. आणि शिक्षणाच्या काळामध्ये 2 गोष्टी माहिती. आता गुरुजी आहेत तिथं, साखरे गुरुजी आहेत, त्यांना चांगलं माहिती. त्यांना जर वेळेवर जेवण नाही भेटलं तर तुम्ही मुलाला काही करा, ते मुलं जागेवर बसत नाही. आणि जास्तीत जास्त जेवण साधकाच्या जीवनामध्ये, जेवण काही असो, सकाळची जरी मधुकरी आली तरी संध्याकाळची व्यवस्था लगेच करून ठेवावं लागते. जोपर्यंत पोटामध्ये अन्न आहे तोपर्यंतच लक्ष अभ्यासाकडे लागतं. आणि इतकशा लहानपणी माणसं नाही, संस्कार घरामध्ये लागत नाहीत, घरामध्ये का घरात लागत नाही? घरात का भूत आहेत का? काहीतरी आहे का नाही वेगळंच काहीतरी घरामध्ये? का लागत नाहीत बाबा? का लागत नाही? त्याचं एकच कारण आहे की मग घरातला आचार तसा नसावा. घरात जर तसा आचार असेल तर घरामध्ये ते संस्कार होतात. म्हणून लहानपणी जे असणारे मुलं आहेत ना, ते आईचं ती टाटाटूट होऊ नये. म्हणून निस्वार्थ प्रेम जे असतं ते आईचं असतं. हित भक्ती ते, त्याला जर उदाहरण द्यायचं असन, अण्णा एक देशभक्त होऊन गेले, रामसुखदास म्हणून, त्यांनी अनेक गीताप्रेसचे पुस्तकं लिहिले. त्यांच्या एक चरित्रामध्ये एक येतं, एक देशभक्त होते उत्तर प्रदेशमध्ये, त्यांचं नाव काही उपस्थित व्हायना. असं झालं, त्यांना अटक करण्यात आलं. आणि अटक करण्यात आल्याच्या नंतर त्याला विचारलं, सांग बाळा तुझी शेवटची काय इच्छा आहे? त्यावेळेस त्यानं सांगितलं, माझी शेवटची एकच इच्छा आहे की मला एकदा आईला बघायचं आहे. ठीक आहे म्हणले. त्या टायमाला परकीयांचं राज्य होतं आणि परकीयांचं राज्य असल्यामुळं आई असणारी त्या ठिकाणी, त्यांनी आईला आणलं. आणि आईला आणल्याच्या नंतर दाखवलं, समोरासमोर मुलगा त्या ठिकाणी दिसला. आणि मुलगा दिसल्याच्या नंतर
आईला बघितलं इतक्या दिवसानंतर. आतापर्यंत आपलं देशभक्तीमध्ये त्या ठिकाणी आपलं सर्व जीवन त्या ठिकाणी समोर केलेलं, आणि शेवटला ही वेळ आली. आईला बघितलं आणि तो मुलगा होता, त्यानं हंबरडा फोडला. आई समोरून आली, त्यानं हंबरडा फोडला, आणि आपला मुलगा रडतोय हे आईनं बघितलं. आणि आईनं असं बघितल्याच्या नंतर तिनं जे पाणी प्यायचा जो तांब्या होता तिथं, तो तांब्या घेतला आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर फेकून मारला चेहऱ्यावर. त्यावेळेस तिथं जी जेलर होते ते म्हणले, ए बाई, तुला काय वेळ लागलं काय, कशामुळे तू असं कर, तुला माहिती काही क्षणामध्ये त्याला आता फाशी होणार आहे, आणि तुला शेवटची भेट तुझ्या मुलासमोर आणलेली आहे की का, तर त्याने इच्छा केली की मला एकदा आईला बघायचंय, आणि तू असलं कृत्य करते, तू कोण आहेस, तू आई आहेस का, कोण आहेस तू, तुला कळतं का काय करायली, तू कशामुळे फेकून मारला. आणि असं तो जेलर बोलल्याच्या नंतर त्या आईचा आवाज वाढला, आणि ती आई म्हणाली, तू मला शिकवतो, तो माझा मुलगा आहे, 9 महिने मी गर्भामध्ये त्याला धारण केलेलं आहे, आणि तू मला शिकवतो, माझ्या पोटी त्याला जन्म मी दिलेला आहे, आणि तू मला शिकवतो. तुला माहिती का आईचं आणि मुलाचं काय प्रेम असतंय. ती आई लागली बोलायला, कारण आतापर्यंत त्याला जन्माला घातल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यात अश्रू येणं हे मी आतापर्यंत बघितलेलेच नाहीत, आणि शेवटला त्याच्या डोळ्यातून हे अश्रू येतात, हे मला बघू वाटत नाही. म्हणून त्याचं रडणं बंद झालं पाहिजे म्हणून मी तांब्या घेतला आणि त्याच्या तोंडावर फेकून मारला. दोघांचंही बोलणं झालं, आणि ती आई बोलू लागली. तो मुलगा आईला म्हणतो, आई मी आता उद्या जाणार आहे बघ, उद्या जाणार आहे, हो जाणार आहे. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा तू उद्या जाणार आहे, पण मला तुझा स्वाभिमान आहे का, तर जरी तुला जर माझ्या पोटी जरी तुला जन्म दिला असन, आणि माझी जरी सेवा तुला नाही घडलेली नसन घडली, पण ती आई म्हणते, बाळा तू ज्या आईची सेवा केली, ज्या मातेची सेवा केलीत, आणि त्या मातेची सेवा केलीच म्हणून जरी तुला जर आज फाशी होत असेल तर त्याच्यामध्ये मला स्वाभिमान आहे. आई असं का सांगते तू, हो बाळा जरी मी जन्म दिला असन, पण तुला ह्या भारत मातेची सेवा करायचं सौभाग्य त्या ठिकाणी तुला प्राप्त झालेलं आहे, तू त्याच्यात संकोच मानू नको. आणि असं बोलल्याच्या नंतर दोघांचंही बोलणं झालं. त्यावेळेस तो जेलर म्हणतो, अहो तुमचं बोलणं झालं का. आई बोलते, आईचं अंतकरण त्या ठिकाणी, आणि नंतर त्या ठिकाणी त्या मुलाच्या समोरून आणलं तिला, आणि मुलाच्या समोरून आणल्याच्या नंतर त्या एका जेलरनं तिला पकडलं आणि थोडं बाजूला नेलं, आणि बाजूला नेल्याच्या नंतर पूर्ण असणाऱ्या त्या मातेचे हातपाय गळाले. त्यावेळेस तो जेलर म्हणतो, काय झालं, तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होतात आणि तुम्ही इकडं आल्याच्या नंतर असं का. तिने आपला असणारा पदर घेतला आणि तो पदर असणारा आपल्या तोंडामध्ये घेतला, आणि पदर तोंडामध्ये टाकल्याच्या नंतर परत तिनं हंबरडा फोडला. त्यावेळेस तो जेलर म्हणतो, का हो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलापाशी होता त्यावेळेस तुम्ही काही नाही एवढ्या मोठ्यानं बोलत होता, असं वाटलं आम्हाला की तुमचा हा मुलगाच नाही, आणि बाजूला आल्याच्या नंतर ही क्रिया करायला तुम्हाला असं का. त्यावेळेस ती म्हणते, अरे किती जरी असल, मातृत्व काय असतंय आणि वात्सल्य भाव काय असतो हे जे मातेला माहीत होतं ना, ते दुसऱ्याला काय माहिती. मी जर त्याच्या पुढे लांबून जर मी बघितलं असन तर त्याला अवघड वाटलं असतं, तो उंदेला फाशी होईपर्यंत त्याच्या मनामध्ये वाटलं असं. आईची आपण सेवा जर केली नाही, पण शेवटला का होईना पण आपण आपल्या आईला त्या ठिकाणी रडवलं, आईच्या डोळ्यातून आसू त्या ठिकाणी आपण बघितले, हे माझ्या मनामध्ये परत परत आलं असतं. म्हणून त्याला वाटलं, त्याच्या मनामध्ये असं वाटलं असतं आणि त्याच्या मनात ही खंत राहिली असते, म्हणून मी बाजूला आले. बाजूला आल्याच्या नंतर तिनं हंबरडा फोडला. त्याच्यावर त्या ठिकाणी त्याच्या कानावर आपला आवाज जाऊ नये म्हणून एक त्या ठिकाणी पदर होता, त्याचा बोळा होता, तोच आपल्या तोंडात घेतला, पण तिनं आवाज बाहेर होऊ दिला नाही. त्याला म्हणतात आई. सर्वस्व अंगण हीच जी बघते, निष्कपट निष्कलंकी अहेतुरहित जी प्रेमाची व्याख्या म्हणतो ती फक्त आईपाशी बघायला भेटते. असं असणार आईचं प्रेम असतं.
म्हणून सर्व अंगानं जर हे प्रेम बघायचं असेल, नामदेवराय म्हणतात देवा तुला जर मला द्यायचं असेल तर तेच प्रेम दे. तर नामदेवरायने प्रेम मागत असताना नामदेवरायने एका पक्षिणीचा आणि एका पिल्याचा असं प्रेम कसं असतं ते प्रेम दे. हे प्रेम श्री हरी द्यावे मज. हे प्रेम कोणचं प्रेम? उडाली पक्षिणी निघाली आकाशी चित्त बाळावरी ठेवूनिया. ते प्रेम मला दे. कोणचं प्रेम? उडाली पक्षिणी. एखादी पक्षी जर उडत त्या ठिकाणी जर आकाशामध्ये गेली पण ते कुठपर्यंत आकाशामध्ये जाते? संध्याकाळ होईपर्यंत जाते. पण सायंकाळ झाली की ती पक्षिणी असणारी आपल्या पिलेसाठी परत माघारी येते. आणि हे प्रेम मागितलं, ते प्रेम पाहिजे. तुला द्यायचं आहे ना तर हे प्रेम असावं. आणि हे प्रेम आपल्याकडं दोन ठिकाणी, एक तर संतापाशी जरी प्राप्त होतं नाही तर आपल्या आईपाशी प्राप्त होतं. विठ्ठल हे तू रही जिथं प्रेम असतं तेच तुकोबराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या. तर त्या ठिकाणी आईसी कळवळ्याची जाते. पहिल्या चरणामध्ये माऊली हा शब्द त्या ठिकाणी उच्चारला आणि या ठिकाणी कळवळा आणि मग म्हणतात तरीला भावीन प्रीती. हेतू रही जिथं प्रेम आहे ते फक्त मातेचे. म्हणून मुलगा केवढा जरी झाला
अगर त्या मुलानं जर संन्यास जरी घेतला, वाटेल ते त्या ठिकाणी एखाद्या पदावर गेला, पण असं सांगितलं जातं, अगर शास्त्रामध्ये जरी आपण बघितलं प्रेम किती, तर त्याचं खंडन आणखीन जर कुठं शास्त्रानं जर केलेलं नाही. तर एखाद्याला जर आपण विचारलं, अरे आईचं मुलावर किती प्रेम, त्याचं खंडन करू शकलेलं नाही, आणखी कुणीच करू शकले नाही. असं एकमेव आपल्याला बघायला भेटतं, कधीच नाही. अनेक शास्त्र आहेत तसे 12 दर्शनकार आहेत, काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. आस्तिकांनाही केलं नाही आणि नास्तिकांनाही केलेलं नाही, त्याचं खंडनच केलेलं नाही. 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, काही इतिहास म्हणून ग्रंथ स्वीकारले, तरी पण त्याचं खंडन करू शकले नाहीत. ते प्रेम किती असावं. वत्सासूर सारखा राक्षस दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला, तो पण देवाला बोलत असताना म्हणतो, देवा तुला जर द्यायचं असेल तर मला तेच प्रेम दे. कोणचं प्रेम? अजात पक्ष इव मातरम करा. 3 उदाहरण त्या ठिकाणी त्यानं मानले. एक, पक्षाचं जसं पक्षी आपल्या पिल्यावर करतो, एक. दुसरं मागितलं, गाई जसं आपल्या त्या ठिकाणी बछड्यावर असणारं प्रेम करते, आणि दुसरं मागितलं, प्रियम प्रियेवा विषतम विषम. असे 3 उदाहरण त्यानं मागितले. म्हणजे ह्याचा अर्थ की तुला द्यायचं असेल तर मला तसंच प्रेम दे. जास्तीत जास्त मागणी जर काही येते असेल तर प्रेमाची मागणी. प्रेम असायला पाहिजे, आणि तर हेतू रहित असावं. जिथं हेतू आहे ना त्याला प्रेम म्हणत नाही. ज्याने हेतू ठेवून प्रेम जर केलं, आता भजनामध्ये प्रेम असायला पाहिजे का नाही? भजनामध्ये प्रेम असायला पाहिजे. आणि हल्लीच्या काळामध्ये काय झालं, हे भजनामधला हा जो घटक आहे ना प्रेमाचा, हा नेमका कुठं गेला हेच कळा ना. आता अवघड झालंय. भजनामध्ये प्रेम पाहिजे, बाकीकडे जेवढं आपल्याला माहिती ना प्रेम आहे, पण भजनामध्ये असायला पाहिजे. का तर त्या भावनेला खतपाणी घातणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण कुठं चाललो, कोणत्या ह्याच्यामध्ये, म्हणून प्रेमाला फार त्या ठिकाणी किंमत आहे. प्रेम जर नसेल तर काही किंमत नाही त्याच्यात. म्हणून त्या ठिकाणी आई प्रेम करते, पण आई आपल्याच मुलावर करते, दुसऱ्यावर करीत नाही बरं का. साधू संतांनी त्याचं वर्णन केलंय. आपुलियाचा कळवळा अनेक बाळा वरी नये. आपल्याचा कळवळा, दुसऱ्याचा नाही. म्हणून ती आई म्हणताना म्हणते ना, आपला बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट. ही मन तवापासून आहे. तुकोबराईने तिथं सांगितलं एका अभंगामध्ये की आपुल्याचा, आपल्याचाच, बाकीच्याचा नाही घेऊन देण. ती पंक्तीला जरी बरेच जण बसले, पंक्तीला जरी बसले, पण तिला पहिलं आपलंच दिसणार. का तर आपलं हे, दुसऱ्याचं नाही. एवढं प्रेम करते. पहिल्यांदा जर शाळेतून आलं त्याच्यावर बॅग जरी असेल, किती की त्याचे वजन असेल त्या बॅगेचं, ती त्या वजेकडे बघणार नाही, काही बघणार नाही. ती पहिला म्हणे तू डब्बा खाल्ला का नाही, पहिलं डब्याच. म्हणून तिचं एवढं असणारं निस्वार्थ हेतुरहित असणारं प्रेम जिचं मातेच आहे. आणि एवढंच नाही, काहीच अपेक्षा न करता जी प्रेम करते तिला माता म्हणतात. आणि एवढं प्रेम केल्याच्या नंतर परत असणारी ती माऊली म्हणते की मला काही नाही पाहिजे. का तर ती त्या मुलाचं सर्व असणारं, भार असणारा, वजन असणारं स्वतंत्र आपल्यावर घेते. अभंगाचं 3रं.
म्हणतात पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहीच आहे. सर्व असणार आई आपल्यावर घेती भार त्याचा मुलाचा. गर्भावस्थेमध्ये बी सर्व नियम असणारे सर्व ती सांभाळते आणि गर्भामधले संस्कार हे पुरत असणारे मुलाला त्या ठिकाणी. जेवढे गर्भावरले संस्कार पुढं त्याला ही देतात. आता एक पेपरला बातमी आलती, विदर्भातून एक जोड आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर त्यांना वाटलं की अरे उदरनिर्वाहासाठी आपण काय करावं, म्हणून त्यांनी काय केलं, त्याला वाटलं की आपण इथं काय धंदा करावं, म्हणून त्यानं माळा करायला लागले. ते माळा लागले करायला. त्यानं आपली माळ ही करायची, पण त्याचं एकाच काम होतं. त्या पत्नीला वाटलं आपण काय करायला पाहिजे, ते करायला लागले त्या ठिकाणी माळाचा हे. आपण काय करायचं, तिला वाटायचं चला मंदिरात जावं आपण, माऊलीच्या मंदिरात. तिनं मंदिरामध्ये जायचं, पण मंदिरामध्ये काय करायचं, जाऊन नुसतं बसायचं का. तिच्या मनात आलं की नाही आपण इथं पारायण केले पाहिजे, म्हणून तिनं तिथं पारायण केले. आणि पारायण अशी केले, एवढं पारायण केलं, परिणाम असा झाला की मुलगा जन्माला आला आणि 9वीच्याच असणारा त्या ठिकाणी 9 वर्षाचा मुलगा पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत. आलत बघा, बघा पुरावा आहे इथं, पेपरला आलतं. कार्तिकीमध्ये त्याचा सत्कार झाला. परिणाम मातेनं पारायण केलेले गर्भ अवस्थेमध्ये असताना. म्हणजे हे परिणाम जर गर्भावस्थेमध्ये जर तिनं सर्व त्या ठिकाणी जर आपलं काळ जर आपण तसा घातला तर त्याचे संस्कार हे मुलावर होतात. म्हणून मातेनं गर्भ अवस्थेत तेवढं केलं पाहिजे. आणि जन्माला आल्याच्या नंतर ती सर्व असणारा लहान जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सांभाळती. कडेवर असताना माऊली आईच्या पशीच असतो शिशू, त्याचे सर्वस्व ही सर्व. आणि एवढंच नाही, पुढं पण सर्व हित त्याचं असणारं बघते. आणि एवढं झाल्याच्या नंतर जशी माता आपल्या मुलाचं हित बघते, तसंच त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की माझं काहीच नाही, आता जी माझ्या आकांक्षा असतं, जी काही असन, हे सर्व वजा आता मी
तुलनात्मक दृष्टीने जर आपण बघितलं तर 3 उदाहरण दिले इथं मातेचे. एक हेतू, दुसरं अहेतुरहित म्हणजे तरी लाभावी नाही, एक प्रेमाचं उदाहरण, आणि त्याचे सर्वस्व हीच आहे हे आपल्याला बघायला भेटतं. आणि ते एक सिद्धांत दिला, तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. हे सर्व संतांना मी समर्पण केलं, आणि एकदा का संताला समर्पण केल्याच्या नंतर मला काही अपेक्षा नाही. का तर संतच आता हे माझं सर्वस्व काय करू शकतात. हे कुणासारखं तर मातेसारखं हे उदाहरण दिले. म्हणून असे असणारा या ठिकाणी सेवेचा योग. आज बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण इथं सेवा व्हावी हे गुरुजीनं बऱ्याच वेळेस प्रयत्न केला की महाराज या एकदा तरी या, पण कोणत्या ना कोणत्या रूपाने इथं झाली सेवा आपल्या गोपाळ वस्तीवर. आता मंदिर सगळं पूर्ण झालेलं आहे, काही कमी जास्त राहिलं असेल तर सर्व जे असतं एवढी वस्ती इथं तर त्यांनी पूर्ण करून घ्या. कलर राहिलाय वाटतं, व झालं ना, झाला कलर राहिलाय आणखीन, आता होईन यावर्षी कलर. 2 वर्ष झालं वाटतं पूर्ण होऊन. चांगलं आहे, आपल्याला जे गावात जायचं ते आपल्याला इथं हनुमंत्र आहे त्या ठिकाणी अधिष्ठान आपण त्या ठिकाणी हे केलेलं आहे. त्याच्या अवघानं आपलं कर्तव्य की त्या ठिकाणी गावात जाण्यापेक्षा आपण जर इथंच केलं, त्याच्यानंतर हनुमान जन्माचा उत्सव या ठिकाणी होतोय. असं असणार या ठिकाणी ह्या वस्तीनं आणखीन काही जर राहिलं असेल तर तेही करून घ्यावा, आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी कुठं जाण्याची गरज लागणार नाही. असं असणारं गुरुजीच्या ह्या माध्यमातून या ठिकाणी ही सर्व शाळा या ठिकाणी या वस्तीवर हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं, त्याबद्दल गुरुजींना धन्यवाद. आणि आज ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत, परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे सुदामदेव असतील, त्या ठिकाणी धर्माळेकर, त्या ठिकाणी वैजनाथ महाराज असतील, गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, त्याचप्रमाणे अण्णा आहेत. अशा या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा या ठिकाणी पूर्ण होते. टाईम झालेला आहे आणि तुमची हालचाल मला सांगते की आता बराच टाईम झालेला आहे. श्रोतेकडे बघून जर आपणही जर त्या ठिकाणी टायमाचं जर औचित्य ठेवलं तर बरं असते. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा त्या ठिकाणी मातेच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करण्यापूर्वी त्या ठिकाणी वाटा फुलं, तर त्या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटतं आपण गोड पाटीलमध्ये 13 वेळेला कार्यक्रम झालता आणि आताही झालता. तर एक पारमार्थिक वारसा असणार हे कुटुंब या, आणि जवळजवळ अण्णा असतील, त्यांचे सर्व बंधू असतील, हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी परिसरात असो कुठेही असो, तर हे पारमार्थिक साधनेला त्या ठिकाणी खतपाणी घालणारे हे सर्व कुटुंब आहे. म्हणून ह्यांच्या ह्या नियोजनातून असे हे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. आपल्या मातेच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी अन्नदानाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून ही कृतज्ञतापूर्वक असणारी ही आयोजित केलेली सेवा, त्याबद्दल असणारे त्यांचे पुत्र असणारे त्या ठिकाणी गुरुजी आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 कन्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण इनाम ज्ञानेश्वर
एक त्या ठिकाणी गजर होईल आणि प्रतिमेच्या दिशेनं सर्वांनी हे करायचं. पुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
Hallelujah.